नमस्कार, मी मनाली. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. पाहणार आहोत राज्यातल्या आणि देशभरातल्या बातम्या वेगवान स्वरूपात 25 मिनिटांमध्ये 50 बातम्यांचा आढावा. राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्यामुळे आता राज्य सरकारकडून योजनांच्या घोषणा केल्या जात आहेत. मात्र राज्याच्या तिजोरीमध्ये पैसा नाही आणि त्यामुळे निवडणुकीपुरते 1-2 हप्ते महिलांना दिले जातील, त्यानंतर दिला जाणार का, असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केलाय. सरकारला या योजनेचा लाभ जनतेला द्यायचा होता, तर ही योजना आधीच का जाहीर केली गेली नाही, अशी चर्चा लोकांमध्ये असल्याचं ते म्हणाले. गुजरातमधून औरंगजेबाचे कितीही चेले चपाटे आले तरी देखील त्यांना महाराष्ट्रात शिवसेना ठाकरेंना संपवता येणार नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. तर हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, इथं छत्रपती शिवाजी फॅन क्लब चालतो. औरंगजेब फॅन्स क्लब भाजपा गुजरातमध्ये आहे, कारण औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झालाय, असं संजय राऊत म्हणाले. देवेंद्र फडणवीस हे राजकारणात पावसाळ्यामध्ये उगवलेल्या छत्रीसारखे आहेत. आज महाराष्ट्र त्यांचा द्वेष करतोय, त्यांना खलनायक मानतोय आणि याला ते स्वतःच जबाबदार आहेत, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. भाजपच्या कपट नीतीनं महाराष्ट्राचं नुकसान केलंय आणि ते भरून येणं सोपं नाही, असंही राऊत म्हणाले. संजय राऊत पावसाळ्यामधील गंबूट असून त्यांनी फडणवीसांवर बोलू नये असा पलटवार नितेश राणेंनी केलाय. तर भावी मुख्यमंत्री असे बॅनर लावण्याची हिंमत कोणी करू नये. उद्धव ठाकरे म्हणजे राज्याला लागलेली पनवती असल्याचा टोला देखील त्यांनी लगावलाय. अमित शहांवर टीका करणाऱ्या पवारांवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी पलटवार केलाय. शरद पवार वैफल्यातून टीका करतायत आणि पवारांनी स्वतः बॉम्बस्फोटातील आरोपी विमानातून आणले होते, मग यावर आम्ही टीका करायची का? यापूर्वी कधी असं झालेलं नाही, असं देखील विखे पाटील म्हणाले. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मराठा आणि ओबीसी आरक्षणावर चर्चा केली आहे आणि त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य केलं. तर ही फक्त घुमाघुमी आहे. मराठा समाजाची दिशाभूल करण्याचं काम आहे. सत्ताधारी आणि विरोधक हे दोघंही मराठा समाजाला उल्लू बनवत असल्याचा गंभीर आरोप जरांगेंनी केलाय. सत्ताधारी आणि विरोधक हे कुणाचेही नाही, तर न्याय मिळवून द्यायचा असेल तर एकत्रित या. आमचा जीव आरक्षणात आहे आणि यांचा जीव खुर्चीत आहे, अशी टीका मनोज जरांगेंनी केली आहे. आरक्षण नाही दिलं तर आम्ही सत्ता येऊ देणार नाही. तुम्ही देणार नसाल तर आम्हाला पाडापाडी करावी लागेल, असा देखील इशारा त्यांनी दिलाय. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबाजानी दुराणी आज दुपारी 2 वाजता शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. स्वतः दुराणी यांनी ही माहिती दिली आहे. तर मला कोणतंही आश्वासन मिळालेलं नसून विचारसरणीसाठी मी पवारांकडे जात असल्याचं त्यांनी म्हटलंय. जयंत पाटील आणि दुराणी भेटीबाबत मला माहिती नाही, मात्र निवडणुकीदरम्यान प्रत्येक पक्षामध्ये हालचाली होत असतात, असं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलंय. निवडणुकीआधी प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्यांना आपणही लढायला पाहिजे असं वाटतं, असंही ते म्हणाले. वादग्रस्त आयस ट्रेनी अधिकारी पूजा खेडकर यांच्याशी संबंधित थर्मोवेरिटा कंपनीचा लिलाव केला जाणार असल्याची माहिती मिळते आणि या कंपनीनं 2,72,000चा कर अद्यापही भरलेला नाहीये. त्यामुळे या कंपनीवर जप्तीची कारवाई करण्यात आली होती. मात्र निर्धारित वेळेत कर न भरल्यानं केलेल्या या कंपनीचा आता लिलाव होणार आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना डेंग्यूची लागण झाल्याचं समोर येते. रक्ताचे नमुने तपासणीत विजय वडेट्टीवार यांना डेंग्यूची लागण झाल्याचं निदान झालंय. प्रकृती बिघडल्यामुळे शनिवारी त्यांना खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. लाडकी बहीण योजनेसाठी आमदार नितेश राणे यांच्या मतदारसंघात लाखोंच्या बक्षिसांची खैरात करण्यात येते. या योजनेची 100% अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामपंचायतीला 25 लाख, द्वितीय क्रमांकाला 15 लाख आणि तृतीय क्रमांकाच्या ग्रामपंचायतीला 10 लाखांचा विकास निधी मिळेल, असं देखील आमदार नितेश राणेंनी जाहीर केले. उभाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 64व्या वाढदिवसानिमित्तानं वांद्र्याच्या कलानगर परिसरात मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. काही पोस्टर्सवर दाक्षिणात्य भूमिकेमध्ये उद्धव ठाकरे पाहायला मिळतात आणि काही ठिकाणी भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सांगलीमध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर झळकले आहेत. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्तानं चंद्रहार पाटील यांनी हे डिजिटल पोस्टर्स या ठिकाणी लावलेले आहेत.
पश्चिम रेल्वेच्या बोईसर रेल्वे स्थानकावर मालगाडीचे काही डबे रुळावरनं खाली घसरलेत। मालगाडी स्लायडिंगला घेत असताना हे डबे रुळावरनं खाली आल्याची माहिती समोर आली आहे। मालगाडीचा वेग कमी झाल्यामुळे सुदैवानं दुर्घटना टळली। मालगाडीचे डबे रुळावरून खाली घसरले असले तरी याचा कोणताही परिणाम पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर झालेला नसून सध्या रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत। मावळ तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे इंद्रायणी नदी आणि पवना नदी दुथडी भरून वाहते। त्यामुळे आता पर्यटकांना जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार 29 जुलैपर्यंत बंदी घालण्यात आली आहे आणि बंदी असताना देखील पर्यटक सर्रासपणे या पर्यटनस्थळी येताना दिसतात। पोलिसांचा बंदोबस्त असताना देखील पर्यटक सगळे आदेश झुगारून वर्षाविहार करण्यासाठी कुंडमळा परिसरात येत आहेत। आळंदीच्या चहोली गावामधील इंद्रायणी नदीमध्ये असलेल्या बेटावर पुराच्या पाण्यात अडकलेल्या 3 गायींना वाचवण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आले। 3 तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर या तिन्ही गायींना सुरक्षितपणे या बेटावरून बाहेर काढण्यात आले। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सांगली जिल्ह्याला पुराचा धोका निर्माण झालाय। सततचा पडणारा पाऊस आणि धरणातून होणारा विसर्ग यामुळे कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ होतीये। संभाव्य पुराचा धोका ओळखून प्रशासन अलर्ट मोडवर असून एनडीआरएफची टीम जिल्ह्यात दाखल झाली आणि दत्तनगर, काकानगर, सूर्यवंशी प्लॉट भागात अद्यापही पूर कायम आहे। तर सांगलीमध्ये आज लष्कराच्या 2 तुकड्या दाखल झाल्यात। लष्कराच्या तुकड्यांनी सकाळपासून कृष्णा पात्रात बोटीतून फेरफटका मारत पूरस्थितीचा अंदाज घेतला आणि सोबत पाणी वाढल्यास कोणत्या भागातील लोकांना हलवायचे याबाबतचं नियोजन सुद्धा लष्कराच्या जवानांनी केलंय। महापालिका आणि पोलिसांच्या मदतीनं लष्कराचं सांगलीच्या पूरस्थितीवर नजर राहणार आहे। पुढील आदेश येईपर्यंत लष्कराचे जवान सांगलीतच असणार आहेत। कोल्हापूरच्या जयंती नाला परिसरामध्ये महापुराचं पाणी शिरले, त्यामुळे आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारा मार्ग बंद झालाय। परिसरामध्ये सध्या पूर पाहायला मिळतोय, नागरिकांची गर्दी सुद्धा आहे। जिल्ह्यातले अनेक मार्ग सध्या पुरामुळे बंद झाले तर शहराच्या सखल भागात पाणी शिरते। कोल्हापूरच्या वालिंगा रस्त्यावर जवळपास 7 ते 8 फूट पाणी आहे आणि त्यामुळे तिथल्या नागरिकांना बोटीतून ये जा करण्याची वेळ आली आहे। जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या बोटीतून आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांची ये जा करण्याची सोय या ठिकाणी करण्यात आली असून सकाळपासून मृतदेह गावाकडे घेऊन जाण्यास आणि रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचवण्याचं काम जिल्हा आपत्ती व्यवस्थापन करते। कोल्हापुरामध्ये आंबेवाडी परिसराला महापुराच्या पाण्यानं विळखा दिलाय तर तिथल्या बहुतांश नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय। मात्र तरीही बचाव कार्याची वेळ आल्यास एनडीआरएफचं पथक तैनात करण्यात आलं। कोल्हापूर जिल्ह्यामधील पूरस्थिती आणि त्याचबरोबर पावसाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून माहिती घेतली आणि आपत्तीग्रस्त लोकांना तातडीनं मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या। त्याचबरोबर अलमट्टी धरणातील पाण्याच्या विसर्गाबाबत कर्नाटक प्रशासनाशी समन्वय ठेवून नियोजन करावं अशा सूचना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिल्या। गडचिरोलीमधल्या भामरागडच्या अतिदुर्गम भागामध्ये जखमी वडिलांच्या उपचारासाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणाची धडपड समोर आली आहे। पित्याला रुग्णालयामध्ये नेण्यासाठी मुलानं मित्राच्या मदतीनं खाटेची कावडं करून चिखलात तब्बल 18 किलोमीटरची पायपीट केली आहे। पुण्यामध्ये पुराचं पाणी ओसरले, मात्र सगळीकडे गाळ आणि घाणीचं साम्राज्य पसरलंय। पाणी ओसरल्यावर भिडे पूल वाहतुकीसाठी खुला देखील करण्यात आलाय। महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी सुद्धा केली आहे। आंबिलोड्यावर पूर पाहायला गेलेला 25 वर्षीय तरुण अक्षय साळुंकेचा मृतदेह अखेर सापडला। 45 तास उलटले तरी अक्षय सापडला नव्हता। आज सकाळी नदीपात्रात डोंगळे पुलाजवळ अक्षयचा मृतदेह सापडलाय। पंढरपूरच्या चंद्रभागा नदीची पाणी पातळी आता वाढली आहे। 2 दिवसांपूर्वी वीर धरणातून 64,000 क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आल्यामुळे चंद्रभागा नदीपात्रातील पाणी पातळी वाढली आहे। चंद्रभागेच्या पात्रातील सगळे मंदिर आणि संतांच्या समाधींना पाण्याचा विळखा पडलाय। बीडच्या वडवणी तालुक्यामधल्या वंजारवाडी वस्ती शाळेला गेल्या 10 वर्षांपासून इमारत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना झाडाखालीच धडे गिरवावे लागतात। ग्रामस्थांनी लोकवर्गणी गोळा करून शाळेसाठी एक पत्र्याचं शेड तयार केलं, मात्र 2 महिन्यांपूर्वी झालेल्या वादळात पत्र्याचं शेडही उडून गेल्यामुळे विद्यार्थ्यांना आता झाडाखाली बसूनच शिक्षण घ्यावं लागतंय। कापसाचे दर वाढतील तर या आशेनं तब्बल वर्षभरापासून घरात साठवलेला कापूस आता शेतकऱ्यांनी विकण्यासाठी बाहेर काढलाय। राज्याच्या बजेटनंतर केंद्राच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांना काही मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती। दरम्यान सरकारनं कापसाच्या दराबाबत भूमिका घेऊन शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य हमीभाव द्यावा अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे।
धुळे जिल्हा शासकीय सामान्य रुग्णालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं, त्यामुळे जिल्हा रुग्णालयामध्ये येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना कमालीच्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय। नागपूरच्या अंबाझरी तलावामधील पाणी ओव्हरफ्लो पातळीपर्यंत भरलं आणि अंबाझरी तलावाची ओव्हरफ्लो पातळी 317 मीटर असून इतका तलाव सध्या 316 मीटरपर्यंत भरला आणि पावसाचा जोर जर वाढला तर हा तलाव कधीही ओव्हरफ्लो होऊ शकतो आणि त्यामुळे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला। मालेगाव शहरामध्ये आजपासून 3 दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे। शहरामधील धरणानं तळ गाठल्यानं महापालिकेनं हा निर्णय घेतलाय। मालवण शहरामध्ये हत्ती रोग आजाराचे रुग्ण सापडल्यानंतर आमदार वैभव नाईक प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक त्यांनी घेतली। शहरामधील विविध भागामध्ये फवारणी करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या। नवी मुंबईमधल्या बेलापूरमधील शहाबाज गावामध्ये 4 मजली इमारत ढासळली आणि या इमारतीमध्ये एकूण 26 कुटुंब राहत असल्याची माहिती मिळतेय। इमारतीमध्ये ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 2 जणांना बाहेर काढण्यात यश आलंय। आणखी 2 जण अडकल्याची भीती या ठिकाणी व्यक्त होती। अग्निशमन दल आणि एनडीआरएफ यांच्याकडनं जवानांकडनं बचाव कार्य सुरू आहे। हिंगोलीमधल्या साबळेवाडी वस्तीला जायला पक्का रस्ता नसल्यामुळे ग्रामस्थांचे पावसाळ्यामध्ये हाल होत आहेत। शालेय विद्यार्थ्यांना चिखल तुडवून शाळेत जावं लागते। नागरिकांनी अनेकदा मागणी करून देखील पक्का रस्ता काही मिळालेला नाही। पुण्यामधल्या खेड तालुक्यामध्ये गुळाणी गावच्या रानुबाई वस्तीमध्ये रात्रीच्या वेळेस बिबट्याचा मुक्त संचार दिसला, त्यामुळे नागरिक दहशतीमध्ये असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होती। वर्ध्यामध्ये विद्यार्थ्यांची बस वेळेत सोडण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं। बस लवकर येत नसल्यानं विद्यार्थ्यांना ताटकळत राहावं लागतं, तसंच शाळेला उशीर होतोय आणि त्यामुळे बस फेऱ्या वाढवाव्यात आणि वेळेमध्ये सोडाव्यात अशी मागणी केली जाते। नाशिक शहरामधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुन्हा एकदा ठप्प झाली। सिटी लिंक चालकांनी पुन्हा एकदा बस संप पुकारलाय, त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होतात आणि गेल्या 3 वर्षात या कर्मचाऱ्यांनी 9 वेळा संप केलाय। मूळ वेतनामध्ये तब्बल 12,000ची वाढ करण्याची मागणी केली जाते। बीडमध्ये अनुदानाच्या टप्पावाढीसाठी शिक्षक आक्रमक झालेत। बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो शिक्षकांनी भीक मागो आंदोलन केलं। यावेळी सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। सोलापूरमध्ये विविध मागण्यांसाठी शिक्षक संघटनेनं आंदोलन केले। राज्य सरकारनं संच मान्यतेचा जाचक आदेश रद्द करावा यासह अन्य मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले। वर्ध्यामधल्या आर्वी इथं प्रमाणीमध्ये खताचा साठा जप्त करण्यात आलाय। 3 जुलै रोजी तपासणी केल्यानंतर स्टॉप सेलचे आदेश देत नमुने घेतले होते। 24 जुलै रोजी अमरावती येथील प्रयोगशाळेच्या तपासणी अहवालात खत अप्रमाणित असल्याचं पुढे आल्यामुळे अंदाजे 15 लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला। दौंडमधील माजी नगरसेवकाच्या भावानं हातात कोयता घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। शहरामधील श्रीराम फायनान्सच्या ऑफिसमध्ये घुसून दहशत माजवण्याचा हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। फोनवरून शिव्या दिल्याचा जाब विचारण्यासाठी त्यानं हे कृत्य केल्याचं समोर आलं। उरणमध्ये यशस्वी शिंदे या 22 वर्षीय तरुणीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली, तर यशस्वी गुरुवारपासून घरातून गायब होती। तिच्या कुटुंबियांनी तिला बेपत्ता होण्याची तक्रार देखील पोलीस स्थानकामध्ये दिली। त्यानुसार पोलिसांनी शोधही घेतला असता तिचा मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेमध्ये उरणमधील कोटनाका परिसरात आढळून आला। उल्हासनगरच्या नेताजी चौकामध्ये भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थीसाठी गेलेल्या तरुणाला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे आणि ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। चालत्या लोकलमध्ये स्टंट करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय। धोकादायक अशा या स्टंटमध्ये तरुणाला एक हात आणि पाय गमवावा लागलाय। मुंबईमधल्या शिवडी रेल्वे स्थानकावरील हा व्हिडिओ असल्याची माहिती समोर येते। अहमदनगरच्या नेवासा शहरामध्ये मध्यरात्री आग लागून 12 दुकानं जळून खाक झालीत। या दुकान मालकांचं कोट्यावधींचं नुकसान झालंय। अमरावतीमधल्या धामणगाव तालुक्यामधल्या भिल्लीमध्ये बकऱ्यांच्या गोठ्याला शॉर्ट सर्किटनं आग लागली। यामध्ये 54 बकऱ्यांपैकी 38 बकऱ्या होरपळून ठार झाल्यात आणि इतर बकऱ्या गंभीर जखमी झालेल्या असून शेतकऱ्याचे 4.5 ते 5 लाखांचं नुकसान देखील झालंय। दिल्लीमधील नीती आयोगाच्या बैठकीमधून ममता बॅनर्जी बाहेर पडल्यात। मला बोलू दिलं नाही, फंडांची मागणी केल्यानंतर माझा माईक बंद करण्यात आला। मला केवळ 5 मिनिटं बोलायला परमिशन होती आणि इतर मुख्यमंत्र्यांना 20 मिनिटं बोलण्यास परवानगी दिली असा त्यांनी आरोप देखील केला।
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यामध्ये युक्रेनला भेट देण्याची शक्यता आहे। 2022 मध्ये रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची पहिलीच कीव भेट असणार आहे। पीएम मोदी नुकतेच रशियाच्या दौऱ्यावर परतलेत आणि त्यांची युक्रेन भेट ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये होईल असं सांगितलं जातं। शुक्रवारी उत्तर गाझामधून इस्रायलवर रॉकेट डागण्यात आले। इस्रायलच्या लष्करानं त्याची पुष्टी केली आहे। प्रक्षेपित केलेल्या 3 पैकी 1 रॉकेट रोखण्यात आल्याचं लष्कराकडून सांगण्यात आलं। गाझापट्टीमधील पॅलेस्टिनींना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी हजारो येमेनी निदर्शक राजधानी सनाच्या रस्त्यावर उतरले आणि गेल्या ऑक्टोबरमध्ये इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध सुरू झाल्यापासून हौती बंडखोर प्रत्येक शुक्रवारी निदर्शनं करतात। उत्तर कॅलिफोर्नियामधील जंगलामध्ये वणवा पेटलेला आहे, तर बुट्टे काउंटीमधील चिको शहराजवळ 250 चौरस मैलांपेक्षा जास्त जागा या वणव्यामध्ये जळून खाक झाली। हजारो नागरिकांना बाहेर काढण्याचे आदेश देण्यात आले। बहुप्रतीक्षित धर्मवीर 2 या चित्रपटाचं प्रदर्शन आता लांबणीवर पडलंय। 9 ऑगस्टला हा सिनेमा रिलीज होणार होता, मात्र राज्यात होत असलेली अतिवृष्टी आणि त्यामुळे ओढवलेल्या पूर परिस्थितीमुळे चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकललंय। सुपरस्टार रजनीकांत आपल्या नातवाला शाळेत सोडण्यासाठी गेले होते। इतकंच नाही तर ते त्याच्या वर्गातही गेले। शाळेत अचानक रजनीकांत यांना पाहून सगळी मुलं थक्क देखील झाली होती। त्यांचे फोटो मुलगी ऐश्वर्यानं शेअर केले। आणि दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खानची आई मेनका इराणी यांचं निधन झालं। त्या 79 वर्षांच्या होत्या, तर त्यांच्या अंत्यदर्शनासाठी बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली। आणि या सगळ्या बातम्यांचं बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।